नमस्कार बालमित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप या ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या युट्यूब चॅनेलवर। आज आपण साजरा करणार आहोत एक खास दिवस, आपल्या बालपणाशी आणि चाचा नेहरूंशी जोडलेला बालदिन। चला तर मग ऐकूया एक सुंदर प्रेरणादायी भाषण बालदिन विशेष। नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना बालदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण एक अत्यंत खास दिवस साजरा करत आहोत, तो म्हणजे 14 नोव्हेंबर, अर्थातच बालदिन। हा दिवस म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आणि आपण तो दिवस दरवर्षी बालदिन म्हणून साजरा करतो। भाषण आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चाचा नेहरूंना मुलं फार प्रिय होती। त्यांना वाटायचं की मुलं ही देशाची भविष्य आहेत। त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे सगळे त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणायचे। ते नेहमी म्हणायचे, मुलं ही बागेतील फुलांसारखी असतात। त्यांना प्रेम, शिक्षण आणि काळजी मिळाली तर देश सुगंधी होतो। चाचा नेहरू हे केवळ महान नेते नव्हते, ते स्वातंत्र्य सैनिक, लेखक आणि विचारवंत होते। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलं। स्वातंत्र्यानंतर ते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले। त्यांचं स्वप्न होतं एक शिक्षित, प्रगत आणि एकसंघ भारत घडवण्याचं। ते मानायचे की शिक्षण हेच खऱ्या विकासाचं मूळ आहे। त्यामुळे त्यांनी देशभरात नवीन शाळा, महाविद्यालय आणि विज्ञान संस्था स्थापन केल्या। त्यांना विश्वास होता की मुलांना योग्य शिक्षण मिळालं तर भारताचं भविष्य उज्ज्वल होईल। मित्रांनो, बालदिन म्हणजे फक्त आनंदाचा दिवस नाही, तो आपल्याला आपली जबाबदारी आठवण करून देतो। आपण मन लावून शिकावं, मेहनत करावी आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं। चाचा नेहरूंचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, आजची मुलं उद्याचे नागरिक आहेत। आपण चांगले नागरिक बनलो तर आपला भारत नक्कीच जगात सर्वात पुढे जाईल। म्हणून चला आज या बालदिनी आपण ठरवूया, आई वडिलांचा मान ठेवू, शिक्षकांचं ऐकू आणि आयुष्यात मोठं स्वप्न पाहू। चला सगळे मिळून म्हणूया, जय हिंद, भारत माता की जय। धन्यवाद। बालमित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या नवीन भाषणासोबत। तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा। धन्यवाद।